अगं बाबू, एवढा मोठा दगड रोड पासून बाजूला कोणी उचलून ठेवला असेल रे भाऊ. तर राम राम मित्रांनो, मी तुमचा पोपटराव आणि आज आलेलो आहे आपण अंबड तालुक्यातील एका खतरनाक फेमस गावामध्ये. त्या गावाचं नाव आहे रोयलागड. मित्रांनो, रोयलागड मध्ये कोणाची चालते, कोणाचा दरार आहे, हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा मित्रांनो. आणि याच गोष्टीवर पोपटरावची आयडी फॉलो करून घ्या, कमेंट करा आणि लाईक सुद्धा करा मित्रांनो. तर रोयलागड मध्ये एंट्री केल्या केल्या आपल्याला पहिलाच चौक लागतो, तो म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक. छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं और शेर के बच्चे को छावा. मित्रांनो, रोयलागड मधली पब्लिक कशी माहिती का, सीधी को सीधी, टेढ़ी को टेढ़ी, कोई नात को लगा तो कर देती है खटिया खडी. मित्रांनो, डायलॉग आवडला असेल तर फॉलो नक्की करा मित्रांनो. हा आपला राजांचा पुतळा, राजांचं दर्शन घेतलं आणि मी बाजार फिरायला निघालो मित्रांनो. आणि तर तुम्हाला दाखवतो रोयलागडचा थोडा बाजार मित्रांनो. तर हा आहे रोयलागडचा बाजार. आणि रोयलागडच्या बाजारमध्ये फिरता फिरता काय झालं माहितीये का, आमची काही मित्र कंपनी हे आम्हाला भेटली मित्रांनो. तर मित्रांनो, हे आमचे पूर्ण मित्र कंपनी आहे. आणि त्यानंतर आमचे नारायण भाऊ टकले हे म्हणे, पोपटराव तुम्ही ना शूटिंग करू करू उन्हाचे थकले असन म्हणे, तुम्हाला लयच घाम येऊ राहिला, चला म्हणे मी तुम्हाला कोल्ड्रिंक पाचतो. मग काय, नारायण पाटलांनी कोल्ड्रिंक सांगितली, आम्ही एक एक कोल्ड्रिंक हाणली आणि त्याच्यानंतर गार होऊन पुन्हा मी शूटिंग करायसाठी निघलो. तर मित्रांनो, हे पोर आहे ना बाजारामध्ये मोबाईलचे कव्हर वगैरे घेत होते आणि मी त्यांना व्हिडिओ काढला, ते खूप खुश झाले मित्रांनो, टाटा बाय बाय करायला लागले मित्रांनो. त्यानंतर काय झालं माहिती का, रोयलागडचे फेमस रील स्टार लखन भोजने उर्फ लाल बादशाह हे आम्हाला भेटले मित्रांनो. आमचे महाराज मोबाईल मध्ये खूप बिझी झाले. तर मित्रांनो, आमच्या एका मित्राचं काय म्हणणं आहे मित्रांनो, हे तुम्ही नक्की ऐकून घ्या मित्रांनो. तर नमस्कार, आमचे पोपटराव यांच्या आयडीला आपण फॉलो करा, सपोर्ट करा. चांगला माणूस आहे, आपल्या माणसाला सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.